तर कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की बाहेर गेल्यामुळे खरंच घरातल्या कामांचा लगेच टाईम चेंज होतो. तर आज सियानाची झोप झाली नाही, त्याच्यामुळे तिने मला एवढा त्रास दिला. आणि दियान 5ला क्लासला गेला, त्यामुळे मग तर ती अजून रडत होती. कसं तरी तिच्यासोबत 1 घंटा मी तिच्यासोबत खेळले आणि शेवटी मी 7 वाजता किचनमध्ये गेले. मला 6 वाजता जायचं होतं. नंतर ती खेळण्यांमध्ये मात्र गुंगली आणि तिला वेगवेगळ्या खेळण्या, हे ब्लॉक्स कसे लावायचे ते शिकवले. पटकन पहिले मोदकचं कणिक भिजवून घेतलं आणि तसेच कद्दू कट करून घेतला, म्हणजे आपला लौकी काय म्हणता तुम्ही, मला माहिती आहे, आम्ही कद्दू म्हणतो. त्याची भाजी, डाळ लावली. तसेच कणिक भिजवून घेतली. कणिक तुम्हाला जास्त दिसली असेल, कारण की माझ्या एका मैत्रिणीच्या पोळ्या मी 7:30 वाजता देत असते, तर त्याही मला बनवायच्या होत्या. एवढ्या घाईमध्ये भाजी फोडणीला टाकली आणि आधी तिच्या पोळ्या बनवून घेतल्या. आणि नंतर दियानला आज मोदक खायचाच होता आणि माझा पण प्रयत्न असतो की मुलं तर त्रास देतच असतात, पण त्यातल्या त्यात आपण सगळं करायला हवं. त्यामुळे मग आज अंगारिका चतुर्थीचं मला मोदक करायचेच होते. आणि एवढं छान वरचं आवरणचं कणिक मुरलं होतं ना, कारण की मी दूध वगैरे टाकून ते भिजवलं होतं. पण दियान आणि सियानाचा एवढा आवाज चालू होता आणि सारखी घाई चालू होती की मम्मा कधी होणार कधी होणार. त्याच्यामुळे मी कसं तरी हे 7 मोदक केले. आकार वगैरे काही बघत बसले नाही आणि पहिले गणपतीची आरती करून घेतली. आता त्या मोदकवरनं पण दोघांचं चाललं होतं की मला पाहिजे मला पाहिजे. त्यांना एवढे मोदक आवडले होते. नंतर गरम गरम वरण भातसुद्धा त्यांना खाऊ घालायला घेतला. मोदक कसा झालाय? किती आवडला बाळा? खूप यमी झालाय ना? ए सियू, मोदक कसा झाला ग? ए सियाना, अजून पाहिजे ना मोदक तुला? उद्या करते हा बाळा. थोडासा आहे तेवढा घे. हे घे. तर मी ना खूप लेट होतोय म्हणून आज फक्त 7च मोदक केलेले. मला 11 करायचे होते, पण मुलं इतकं परेशान करत होते ना की त्यामुळे मग पहिले 7 मोदक केले आणि यांना जीव घालायला बसले. दोघांना मोदक एवढे आवडत आहेत. आणि आज खरंच माझ्या हातचे मोदक, म्हणजे आवरण इतकं छान झालं ना वरचं, आणि आतलं स्टफिंग तर खूप खूप रुचकर लागतंय. गूळ आणि खोबऱ्याची चव खूप छान लागते. पण फक्त मला ना मोदकचा आकार नीट करता येत नाही, म्हणजे मला हळूहळू करावे लागतात. आणि आज मी खूप घाईत केलेले आहेत, पण खूपच टेस्टी मोदक झाले होते. मग आता उरलेले मोदक तर मी ना असे मिनी कचोरीसारखे केले आणि मुलांना रात्री द्यायचं नाही, कारण की खूप गोड देणं होत नाही, म्हणजे त्यांनी ऑलरेडी 2-2, 3-3 खाल्ले होते. आणि हे तर एवढे भारी दिसत होते ना. दियानला तर नेक्स्ट डेला जेव्हा मी दिले तेव्हा तो म्हटला की मम्मा गोड कचोरी खूप यमी लागती आहे. आणि खरंच खूप छान झाले होते. आणि उरलेलं ना साधं आवरणचं पीठ पण आत होतं, ते ठेवून टाकलं. रात्री मी कशी तरी जेवले, उपवास कसा तरी सोडला. 10:30 वाजत आले होते. दोघांनाही माझ्यासोबतच झोपायचं असतं, त्याच्यामुळे मग भांडी वगैरे इतकी फास्ट धुतली आणि एवढं थकायला होत होतं. तर आता दुसऱ्या दिवशी दियान मला म्हणत होता की मम्मा मला अजून मोदक पाहिजे. मग त्याला म्हटलं थांब बेटा, त्याची कणिक आहे, आता मी काही स्टफिंग बनवणार नाही. मग अशा पुऱ्या बनवल्या. तर असं होतं हे, म्हणजे अंगारिका चतुर्थीला मला करायचे होते 21 मोदक, पण त्याचे हे 3 पदार्थ झाले वेगळे वेगळे, पण सगळे मुलांना आवडले, त्याच्यातच सगळं आलं. तर एकटी असल्यामुळे ना खूप माझे हाल होतात, पण त्यातल्या त्यात मी सगळं करत असते.